मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री सापळा रचून गुटख्याने भरलेली वॅगनर कार जप्त केली आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात गुजरातहून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक होत असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे। याच प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत होणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचला होता। रात्री दरम्यान संशयित वॅगनर कार क्रमांक MH43 CP 5026 ही जप्त केली। मात्र अंधाराचा फायदा घेऊन आरोपी फरार झाले होते। या कारवाईमध्ये 9 लाखापेक्षा अधिक मुद्देमाल हस्तगत केला असून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कंबर कसली आहे। ही संपूर्ण कारवाई पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख व अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार नरेश घाटाळ, पोलीस कॉन्स्टेबल बजरंग अमनवाड तसेच मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे।